नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इथे अर्णवने पाटीलला फोन केलेला असतो आणि अर्णव म्हणत असतो की पाटील, रस्त्यावरती जेवढे CCTV फुटेज आहेत तेवढे CCTV कॅमेरे तुम्हाला चेक करायचे आहेत आणि प्रत्येक फुटेजमध्ये तो पांढरा टेम्पो कुठे कुठे दिसतोय ते सुद्धा शोधून काढायचं आणि त्या टेम्पोमध्ये जो माणूस बसला होता तो नक्की कोण आहे हे सुद्धा बघायचं. त्या टेम्पोच्या ड्रायव्हरचा चेहरा दिसणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असं अर्णव पाटीलला सांगत असतो. तेव्हा इथे अर्णव खूपच जास्त रेसलेस झाला आहे हे बघून आकाश त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास भरून आणतो आणि त्याला पाणी प्यायला देतो. तेव्हा अर्णवला पाणी प्यायला दिल्यानंतर इथे आकाश म्हणत असतो की दादा, अरे किती रेसलेस झाला आहेस तू ईश्वरीसाठी. असं जेव्हा आकाश अर्णवला म्हणतो तेव्हा अर्णव आता पाणी पित असतो. त्याला ठसका लागतो कारण आकाशने अगदी अर्णवला बरोबर पकडलेलं असतं. तर इथे आता आकाशला कळतं की अर्णव ईश्वरीवरती इतकं प्रेम करायला लागलं आहे की आता ईश्वरीला त्रास देणारी ती व्यक्ती कोण आहे हे अर्णवला शोधून काढायचं आहे. तेव्हा अर्णव मनामध्ये विचार करत असतो की कदाचित ईश्वरीला माझ्यामुळे तर त्रास होत नाही आहे ना, मी तिच्या आजूबाजूला आहे म्हणून कुणीतरी तिला त्रास देत नाही आहे ना. म्हणजे जर तिला कळलं की माझ्यामुळे तिला हा सगळा त्रास होतोय तर ती माझ्यापासून दूर निघून जाईल का? काहीही झालं तरीसुद्धा मी सिंदूरला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही आहे असं अर्णव म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीने आता सगळ्या लहान सहान गोष्टी ह्या तिने साठवलेल्या काढून ठेवलेल्या असतात आणि ती आता बेडवरती मांडून त्या सगळ्या गोष्टी बघत असते. त्याच्यातून आपल्याला काहीतरी तयार करता येईल का ते शोधून काढत असते. तेव्हा इथे जयू आत्या आणि नम्रता दोघीजणी आलेल्या असतात. तेव्हा नम्रता म्हणत असते, ईशू अगं हे काय करतेस तू? तेव्हा ईशू म्हणत असते, अगं ताई बघ ना, एवढ्या साठवलेल्या वस्तू आहेत पण एकसुद्धा वस्तू काही कामाची नाही आहे. तेव्हा इथे नम्रता म्हणते, अगं पण तू काही करतेस तरी काय? तेव्हा ईशू म्हणते, ताई कसं आहे ना, म्हणजे आपण आता इंदोरला परत जाऊ ना. तेव्हा इंदोरला परत जाण्याच्या आधी मला कुणाला तरी भेटवस्तू द्यायची आहे. तेव्हा इथे नम्रता म्हणते, हो पण कुणाला भेटवस्तू द्यायची आहे? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अगं अर्णव सरांना. तेव्हा इथे अर्णव सरांना भेटवस्तू द्यायची आहे हे जेव्हा जयू आत्याला कळतं तेव्हा जयू आत्या म्हणत असते, ईशू अगं तुला आता त्यांना का भेटवस्तू द्यायची आहे? त्यांनी तुला किती त्रास दिला आहे हे तू विसरलीस का? तेवढ्यातच तिथे आता सुप्रिया येते आणि इथे सुप्रिया म्हणत असते, काय गे ईशू काय झालं? तेव्हा ईशू म्हणत असते, आई अगं इंदोरला जाण्याच्या आधी मला अर्णव सरांना भेटवस्तू द्यायची आहे. त्यांनी जरी आपल्याला त्रास दिला असला ना आत्या, मला त्रास दिला असला, ते कितीही भडकुचंद असले, ते कितीही माझ्यावरती रागवत असले तरीसुद्धा त्यांनी वेळोवेळी आपली मदत केली आहे, मला संकटातून बाहेर काढलं आहे, हे विसरून जमणार नाही आहे ना. तेव्हा ती म्हणते, अगं हो पण आता संकटामध्ये टाकणारंसुद्धा तोच होता ना, त्याच्यामुळे सगळ्यात आधी तुला किती त्रास झाला आहे हे तू विसरली आहेस का? ते विसरू नकोस तू ईशू. तेव्हा इकडे आता नम्रता म्हणत असते की ते सगळं बरोबर असलं तरीसुद्धा ईशू बोलते ते सुद्धा खरंच आहे ना आत्या, अर्णव सरांनी किती मदत केली आपली. तेव्हा इथे ईशू म्हणते, तेच तर ना गं ताई, म्हणजे मी त्यांना भडकुचंद म्हणत असले, ते कितीही माझ्यावरती रागवत असले तरी माणूस म्हणून ते खूप चांगले आहेत गं. म्हणजे कुठेतरी माणूस म्हणून मी त्यांना ओळखायला कमी पडले की काय असं मला वाटतं. कधीकधी मला असं वाटतं की नक्की ते कसे आहेत, ते भडकुचंद आहेत की ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या आवडत्या व्यक्तीची इथे काळजी घेणारे आहेत. कधीकधी मला वाटतं ते इथे मुरलेले बिझनेसमॅन आहेत की आपल्या आईच्या आठवणीमध्ये इथे लहान मुलांसारखे रडणारे, अगदी लहान मुलांसारखे होणारे अर्णव सर आहेत. म्हणजे इथे मला कधीकधी वाटतं ते खूपच जास्त माच करणारे आहेत की इथे लोकांना भरभरून मदत करणारे आहेत. या प्रत्येक गोष्टी माझ्या मनामध्ये येतात आणि तेव्हा मला एकच गोष्ट कळते की ते कितीही लोकांवरती रागवत असले, कितीही भडकुचंद असले तरी माणूस म्हणूनसुद्धा ते खूप जास्त चांगले आहेत. अगं म्हणून तर त्यांनी माझी इच्छा नसतानासुद्धा मला इतकी मोठी ऑर्डर दिली ना. मी नको नको म्हणत होते पण तरीसुद्धा त्यांचा माझ्यावरती पूर्ण भरोसा होता. ते मला म्हणाले की मी ही करू शकेन म्हणून आणि त्यांनी इतकी मोठी ऑर्डर मला दिली. त्यातून आपल्याला इतके पैसे मिळाले की आपण सगळं कर्ज फेडून टाकलं. मग ही गोष्ट चांगली नाही आहे का आत्या? तेव्हा मला नंतर कळलं की ही ऑर्डर मी घ्यावी म्हणून ते मला ते सगळं बोलले होते की मी ही ऑर्डर घेऊच शकत नाही, मी लूजर आहे, हे नंतर मला कळलं. आणि जेव्हा मी हे चॅलेंज स्वीकारलं त्याच्यानंतर फायदा कुणाला झाला? फायदा तर आपल्याला झाला ना.
आणि जेव्हा त्या टेम्पोवाल्याने मला किडनॅप केलं होतं तेव्हा तिथे माझी मदत करायला कोण आलं होतं? अर्णव सरच आले होते ना, त्यांच्या तावडीतून मला सोडवायला. मग आता असा माणूस इतका तरी वाईट कसा काय असू शकतो? त्यांचं आणि आपलं एवढं काही नातं पण नाही आहे, पण प्रत्येक वेळेला आपल्या संकटामध्ये ते धावून आलेत. तेव्हा नम्रता म्हणते, अगदी बरोबर. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, इशू, अगं प्रत्येक वेळेला आपल्यामध्ये काहीतरी नातं असतंच असं नाही आणि प्रत्येक नात्याला नाव दिलं पाहिजे असं सुद्धा काही नाही आहे. तुला अर्णवला गिफ्ट द्यायचं आहे ना, तू दे ना गिफ्ट. पण असं काहीतरी गिफ्ट दे ज्याला तुझा हातभार लागला असेल, मग तर ठीक आहे ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे आई, आता असंच काहीतरी बनवायला हवं किंवा तयार करायला हवं ज्याला माझा हातभार लागला असेल. पण असं काय देऊ अर्णव सरांना, असा विचार आता ईश्वरी करत असते. तेव्हा जयू आत्याला त्या गोष्टीचा फारच आता राग आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णवच्या वाढदिवसाला केक फायनल करायचा असतो. त्यामुळे 4 प्रकारचे आणि 4 फ्लेवरचे केक आणलेले असतात आणि इथे अंजलीने मामांना ते केक आता टेस्ट करायला सांगितलेले असतात. तेव्हा इथे मामांना तर प्रत्येक केक आवडत असतो. तेव्हा अंजली म्हणत असते की मामा, आता यातला कुठला केक आपण फायनल करायचा आहे? तेव्हा मामा म्हणत असतात, अगं अंजली, यातले तर सगळेच फ्लेवर छान लागत आहेत गं, कुठला आता केक फायनल करायचा मला तर कळतच नाही आहे. मला 4ही केक आवडलेत. तेवढ्यातच तिथे आता आकाश येतो. आकाश आल्यानंतर तो म्हणत असतो की व्हॉट्सॲप ताई, कशी आहेस तू? तेव्हा अंजली म्हणत असते की व्हॉट्सॲप, आता येतोयस तू आकाश? मी तुला काय म्हणाले होते, आज तू घरी लवकर ये, अर्णवच्या बड्डे पार्टीची आपल्याला तयारी करायची असं म्हणाले होते ना मी तुला, आणि त्याला सरप्राईजसुद्धा द्यायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, अच्छा, आणि मग मी माझ्या बॉसला काय सांगणार होतो की आज तुम्ही मला घरी जाण्याची परवानगी लवकर द्या, कारण मला माझ्या भावाच्या बड्डे पार्टीची, इथे सरप्राईज बड्डे पार्टीची तयारी करायची आहे, आणि मग माझ्या बॉसने मला घरी लवकर पाठवलं असतं का? तेव्हा इथे अंजली आणि मामा हसायला लागतात. तेव्हा मामा म्हणत असतात, अरे म्हणूनच रे बाबा, इथे बॉस आणि भाऊ दोघे एकच नको, नाहीतर काहीही तयारी करता येत नाही. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की बरं झालं तू इतक्यावरच आलास आकाश, अरे अजून खूप कामं बाकी आहेत. तेव्हा अंजली म्हणते की तू एक काम कर आकाश, तू आता लोकांना इन्व्हाइट कर, म्हणजे गेस्ट लिस्ट तू आता तुझ्याकडे दे, आणि बाबा प्रत्येक माणसाला बोलावा, म्हणजे अर्णवची जी जवळची माणसं आहेत ना, ती राहता कामा नये, सगळ्यांना अगदी आठवणीने इन्व्हाइट कर. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे, मी सगळ्यात आधी तर ईश्वरीला फोन करणार आहे, तिच्यानंतरच मी सगळ्या लोकांना इन्व्हाइट करेन. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की ठीक आहे, पण आधी तू हा केक बघ बरं, मामाने इथे हा केक आता सिलेक्ट केला आहे, आपल्याला मागवायचा आहे, तू खाऊन बघ, म्हणजे आता डन करूया. तेव्हा आकाशलासुद्धा इथे चॉकलेट केक खूपच जास्त आवडलेला असतो. तेव्हा मामा म्हणत असतात की ठीक आहे, ईश्वरीला तर बोलावंच, आता तुला ज्यांना ज्यांना बोलवायचं आहे तुझं तू बघ रे बाबा, आम्ही काही बोलत नाही, पण अर्णवची खास माणसं आली पाहिजे, नाहीतर त्याचं काय आता बड्डे पार्टीमध्ये मन लागणार नाही. आणि इथे आपण त्याला इथे सरप्राईज देणार आहोत, त्याबद्दल कुणीही त्याला काही सांगायचं नाही आहे. तेव्हा मामा म्हणतात की आकाश, मागच्या वेळेला तू पचकला होतास माहिती आहे ना, तसं ह्या वेळेला काही करायचं नाही आहे. तेव्हा वल्लरी तिथे येते आणि म्हणते की काय चाललं आहे तुमचं? तेव्हा आकाश म्हणत असतो की आई, अगं दादाचा वाढदिवस आहे ना, त्याच्या इथे सरप्राईज बड्डे पार्टीची आम्ही तयारी करतोय. तेव्हा वल्लरीसुद्धा त्या सगळ्यामध्ये आता सामील होते. तेव्हा मामा म्हणतात की अंजली, अर्णवला माहिती असतं की आपण त्याला आता सरप्राईज देणार आहोत, पण तरीसुद्धा तो असं दाखवतो की त्याला काही माहितीच नाही आहे. पण आता काहीही झालं ना, तरीसुद्धा आपण त्याला खूप छान असं सरप्राईज द्यायचं आणि सर्व लोकांना इथे इन्व्हाइट करायचं. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो, आता मामांना एक फोन आलेला असतो. तेव्हा ते फोनवरती बोलण्यासाठी बाहेर जातात. तर इथे वल्लरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की चला, म्हणजे आता अर्णवचा वाढदिवस आहे आणि त्याला आज रात्री सरप्राईज देणार आहेत, तर इथे लावण्याला बोलवायला हवं, लावण्य आलीच पाहिजे. तेव्हा अंजलीने तयारी केलेली असते की इथे 12ला 1 मिनिट आहे ना, तर आपण सगळ्यांनी लपून बसायचं, लाईट्स ऑफ करायच्या, फायर अलार्म वाजवायचा आणि अर्णवला खाली बोलवायचं आणि त्याला सरप्राईज द्यायचं, असं सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता नंदू आलेला असतो. नंदू आल्यानंतर तो मामांना सांगतो की इथे राकेश मध्येच गाडीतून उतरला आणि गर्दीमध्ये नाहीसा झाला, तो कोर्टामध्ये पोहोचलाच नाही. ही गोष्ट आता नंदूने मामांना सांगितलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता
ईश्वरी आणि नम्रता दोघीजणी शॉपिंगला बाहेर जात असतात. तेवढ्यातच आकाशचा फोन आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की आकाश सरांचा फोन. ते म्हणते बोला आकाश सर. तेव्हा आकाश म्हणत असतो की ईश्वरी, अगं इथे अर्णव दादाचा वाढदिवस आहे, म्हणून तुला त्याच्या बर्थडे पार्टीसाठी मी इन्व्हाइट करतोय. उद्या तुला त्याच्या वाढदिवसाच्या बर्थडे पार्टीला यायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणते की अर्णव सरांचा वाढदिवस, बरं बरं चालेल, मी नक्की येईन. तेव्हा आकाश म्हणतो की तू नम्रताला सुद्धा सांग. नाही, मी तिला मेसेज करणारच आहे, पण तरीसुद्धा तू तिला सांग. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हो हो सांगते. त्यानंतरला इथे नम्रता म्हणते काय झालं इशू, अर्णव सरांचा वाढदिवस आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते हो ताई, अर्णव सरांचा वाढदिवस आहे. मग आता मला जे त्यांना गिफ्ट द्यायचं आहे ना, ते असं काहीतरी असलं पाहिजे की वाढदिवसाला आपण गिफ्ट का देतो, कारण आपण त्या लोकांच्या लक्षात राहावं म्हणून. आता हे गिफ्ट जे मी त्यांना देणार आहे ना, ते त्यांच्यासाठी यादगार होणार आहे, हे मात्र नक्की. त्यासाठी मला इथे आकाश सरांची मदत लागणार आहे. तेव्हा इथे ईश्वरी आकाशला फोन करते. आकाश म्हणतो काय ईश्वरी, काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते आकाश सर, इथे अर्णव सरांचा वाढदिवस आहे ना, त्यासाठी मला त्यांना एक गिफ्ट द्यायचं आहे, पण त्याच्यामध्ये मला तुमची मदत लागणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो बोल ना, तुला काय मदत हवी आहे ते सांग, तुला हवी ती मदत करायला मी तयार आहे. तेव्हा ईश्वरी इथे आता आकाशला सांगते की ती अर्णवला कुठलं गिफ्ट देणार आहे आणि त्या पद्धतीची मदत इथे आकाशची तिला आता हवी असते. तेव्हा आकाश म्हणतो की तुला हवं ते सगळं मी देईन आणि तुला हवी ती मदत करेन. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णवला पाटीलचा फोन आलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो हां पाटील बोल. तेव्हा पाटील म्हणत असतो की सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या एरियामध्ये तो आता टेम्पो गेला आहे ना, 4 ठिकाणी तो टेम्पो फिरलेला आहे सर. 4 ठिकाणी तो टेम्पो फिरला आहे आणि मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो फायनल डेस्टिनेशनला पोचलेला आहे. म्हणजे इकडून तिकडून फिरून मग तो 4 ठिकाणावरून फिरून तो एका डेस्टिनेशनला थांबला आहे सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो मग तो टेम्पो जर 4 ठिकाणी फिरून तिथे पोचला आहे, त्या माणसाचा चेहरा दिसला का? ड्रायव्हर नक्की कोण होता हे कळलं आहे का? तेव्हा इथे पाटील म्हणतो नाही ना सर, त्या ड्रायव्हरचा चेहरा काही दिसलेला नाही आहे. पण सर, एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, त्या गाडीच्या मागे मागे आहे ना, त्या टेम्पोच्या मागे एक गाडीसुद्धा फिरत होती, एक कार आहे आणि ती त्या टेम्पोला फॉलो करत होती. तेव्हा इथे अर्णव म्हणतो काय, म्हणजे तो पांढरा टेम्पो आणि त्याच्या पाठीमागे सातत्याने एक कार आहे का? मग त्या कारमध्ये कदाचित ती माणसं तर नसतील ना, ज्यांनी इथे ईश्वरीला किडनॅप करायला सांगितलं असेल, बरोबर ना? तेव्हा पाटील म्हणतो हो सर, शक्यता नाकारता येऊ शकत नाही आहे. त्याच्यामध्ये नक्की कोण होतं ना, हे आता शोधून काढायला हवं. तेव्हा अर्णव म्हणतो की पाटील, मग लवकरात लवकर त्या गाडीमध्ये नक्की कोण होतं, ती गाडी कुणाची आहे, हे सुद्धा शोधून काढा. तेव्हा पाटील म्हणतो सर बस काय, अहो कामाला सुरुवातसुद्धा केली आहे. 2 दिवस फक्त तुम्ही द्या. त्या गाडीचा नंबर वगैरे काय, त्या गाडीमध्ये जो माणूस बसलाय ना, जो कोणी माणूस असेल त्याला पकडूनच तुमच्यासमोर उभा करतो ना, फक्त मला 2 दिवस द्या. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे पाटील, तुला हवे तेवढे दिवस घे, पण या सगळ्याबद्दल कुणाला काही कळता कामा नये. आपण त्या व्यक्तीचा शोध घेतोय, त्याच्यापर्यंत ही गोष्ट पोचता कामा नये. तेव्हा इथे पाटील म्हणतो हो सर, तुम्ही काळजीच करू नका. त्यानंतर इथे आता अर्णव म्हणत असतो की त्या गाडीमध्ये नक्की कोण बसलंय हे कळल्याशिवाय मी कुणावरतीही संशय घेणार नाही, कुणाला पण मी प्रश्न विचारणार नाही. पण एकदा का कळलं की त्या गाडीमध्ये नक्की कोण होतं, मग मात्र त्या माणसाला मी सोडणार नाही आहे. मला जाऊन हे सगळं मी सिंदूरला सांगावं लागेल. ह्या वेळेला जाणं बरोबर ठरेल का? नाहीतर ती म्हणेल की ह्या वेळेला फोन करायचा ना, घरी यायची काय गरज होती? पण नाही, एवढी महत्त्वाची गोष्ट फोनवरती बोलून जमणार नाही आहे. मला जाऊन विचारायचं आहे मी सिंदूरला की तिने तो टेम्पो कुठून ऑर्डर केला होता, त्या टेम्पोवाल्याला कधी फोन केला होता, ह्या सगळ्या गोष्टी मला विचारायच्या आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव आता ईश्वरीला भेटायला गेलेला असतो, कारण तो टेम्पो तिने कुठून बोलावला होता हे त्याला विचारायचं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो ईश्वरीला भेटण्यासाठी मी कारण शोधतोय का? नाही, अजिबात नाही, हे एकदम सिरियस आहे आणि इथे मला ईश्वरीला भेटूनच या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत.
तर प्रेक्षकांनो अर्णवला इथे सरप्राईज देण्यासाठी घरातले सगळेजण जमलेले असतात. इथे आता नंदूला सांगून फायर अलार्मसुद्धा वाजवायला सांगितलेला असतो. आकाशने लाईट बंद करायला सांगितलेले असतात आणि आता सगळेजण इथे अर्णवची वाट बघत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो अंजली म्हणत असते, काय झालं? फायर अलार्मचा आवाज ऐकूनसुद्धा चिंटू खाली का येत नाही आहे? तेवढ्यातच बाहेरून एक माणूस आतमध्ये आलेला असतो. तेव्हा मामा, अंजली, आकाश म्हणतात की बाहेरून चिंटू का आला? बाहेरून कोण आता आतमध्ये आलं आहे? आणि त्याच्या मागोमाग इथे लावण्यसुद्धा आलेली असते हातामध्ये फुलं वगैरे घेऊन. आणि त्यानंतरला 1, 2, 3 म्हणाल्यानंतर इथे नंदूने आता लाईट्स चालू केलेल्या असतात आणि त्याच्यानंतरला सगळे हॅपी बर्थडे असं म्हणतात. त्यानंतरला लावण्य म्हणत असते की हॅपी बर्थडे AR आणि ती चेहरा बघते तर काय, तिच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. कारण तो अर्णव नसून तो असतो राकेश. तेव्हा राकेशला बघितल्यानंतर बघा प्रेक्षकांनो सगळ्यांचे चेहरे कसे झालेत. सगळ्यांना असं वाटतं की अरे इथे सरप्राईजची वाटच लावली. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते की AR कुठे आहे? कारण तिथे राकेश उभा असतो. राकेशने इथे संपूर्ण सरप्राईजची वाट लावलेली असते. कारण तिथे सगळ्यांना आता अर्णव उभा हवा असतो, पण तिथे अर्णव नसून तिथे राकेश असतो. तेव्हा मामा म्हणत असतात, अहो जावई बापू तुम्ही इथे काय करताय? तेव्हा अंजली म्हणते, काय हो तुम्ही इथे काय करताय? आणि चिंटू कुठे आहे? तेव्हा इथे अंजलीलासुद्धा आता खूप राग आलेला असतो. कारण तिथे सगळ्यांनी आता अर्णवची वाट बघितलेली असते आणि तिथे आलेला असतो तो राकेश. त्याच्यामुळे संपूर्ण सरप्राईजची वाट लागलेली असते. तेव्हा इथे आता लावण्याला खूपच जास्त वाईट वाटतं. ती एवढी छान तयार होऊन आलेली असते फक्त अर्णवला सरप्राईज देण्यासाठी आणि इथे अर्णवच्या वाढदिवसाला सगळे तिथे जमलेले असतात. फक्त इथे बर्थडे बॉय नसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरीला छान आयडिया सुचलेली असते. म्हणजे अर्णवच्या आईच्या साड्यांची आता तिला गोधडी शिवायची असते अर्णवसाठी. तेव्हा नम्रता म्हणत असते, इशू पण तुला ही आयडिया खूप छान सुचली हा. अर्णव सरांना तुझं हे गिफ्ट खूपच जास्त आवडेल. तेवढ्यातच तिथे अर्णव आलेला असतो. तो म्हणतो, आता जर दरवाजा नॉक केला किंवा बेल वाजवली तर सगळेजण झोपले असतील ते जागे होतील. तेव्हा तो ईश्वरीला फोन करतो. तेव्हा ईश्वरी जागीच असते. ती इथे अर्णवला जे गिफ्ट द्यायचं आहे त्याची तयारी करत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी तुझ्या घराच्या बाहेर आलो आहे. तू प्लीज जरा बाहेर येतेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय सर तुम्ही माझ्या घराच्या बाहेर आलात? ते सुद्धा ह्या वेळेला घड्याळामध्ये बघितलेत का किती वाजलेत ते? तुम्ही इतक्या उशिरा का आलात सर? तेव्हा अर्णव म्हणतो की मला महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून आलो आहे. तू आता येशील का लवकर बाहेर? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ताई अगं अर्णव सर बाहेर आलेत, ते भेटायला बोलवत आहेत, मी आलेच हा. तेव्हा नम्रता म्हणते, हो जा जा. तेव्हा नम्रता इथे म्हणत असते की आता या सगळ्याची सुरुवातच झाली असं म्हणायला हवं. तर इथे आता ह्या सगळ्याची सुरुवात म्हणजे अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेमाला सुरुवात झाली असं तिला म्हणायचं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर इतक्या रात्री तुम्ही इथे काय करताय? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण मला तुझ्याशी बोलायचं आहे. अर्णव म्हणत असतो की सिंदूर तुझी मिठाई नक्की कुणी खराब केली होती ना, त्याबद्दल काही हिंट्स मिळालेले आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय सर कुणी केलं हे सगळं? तेव्हा अर्णव म्हणतो, ते कळेलच, आधी तू इकडे ये माझ्याबरोबर. तेव्हा अर्णव ईश्वरीला आपल्याबरोबर घेऊन येतो आणि तो तिला विचारत असतो की सिंदूर आधी मला तू सांग की तू जो टेम्पो मागवला होतास इथे आता मिठाईची डिलिव्हरी करण्यासाठी, तो टेम्पो तू कुठून ऑर्डर केला होतास? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर अहो म्हणजे मी टेम्पोला फोन करणारच होते, पण मी नेहमीच्या टेम्पोवाल्याला फोन करणार तेवढ्यातच तो टेम्पोवालाच माझ्याजवळ स्वतःहून आला आणि तो मला म्हणाला की आम्हाला असं कळलं आहे की तुम्हाला तुमच्या मालाची डिलिव्हरी करायची आहे, तर टेम्पोची गरज आहे म्हणून माझा टेम्पो आहे, तुम्ही तुमचा माल आमच्या टेम्पोमधूनसुद्धा नेऊ शकता. तेव्हा मी म्हणाले की ठीक आहे ना, म्हणजे आता फोन करण्यापेक्षा स्वतःहूनच टेम्पोवाला विचारायला आलं आहे तर आपण याच्यामधूनच माल घेऊन जाऊया. तेव्हा इथे ईश्वरीला आता काही कळत नाही. अर्णव म्हणत असतो, सिंदूर म्हणजे याचा अर्थ तो माणूस स्वतःहून आला होता टेम्पो पाहिजे का ते विचारायला आणि तू त्याच्यामधून माल घेऊन गेलीस. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तुला चौकशीसुद्धा करावीशी वाटली नाही का की या माणसाला कसं कळलं की तुला इथे टेम्पोची गरज आहे म्हणून तू का त्या टेम्पोमध्ये बसलीस? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, मग आता त्यावेळेला टेम्पोची गरज होती म्हणूनच बसले ना. तेव्हा अर्णव म्हणतो, पण त्याच टेम्पोमध्ये का?
त्या माणसाने काय केलं तू बघितलंस ना. मग आधीच त्या टेम्पोची शहानिशा करायला नको होती का. अगं कधीतरी विचार करत जा ना मिस इंदोर. तेव्हा ती म्हणते, सर मी विचार केला म्हणून तर मी चांगली मिठाई दुसऱ्या टेम्पोमधून पाठवून दिली ना, आणि त्या टेम्पोमधून खराब मिठाई घेऊन गेले. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे तुलासुद्धा माहिती होतं की त्या माणसाने आधी मिठाई खराब केली होती, म्हणजे ते दुसऱ्या वेळेलासुद्धा तुला काही ना काहीतरी नुकसान पोहोचवणार हे तुला माहिती होतं, म्हणूनच तू दुसरी मिठाई चांगल्या टेम्पोमधून पाठवलीस ना. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मग आधीच जर ही गोष्ट तू मला सांगितली असतीस तर काय झालं असतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अर्णव सरांनी बरोबर पकडलं आहे मला. तेव्हा ती म्हणते, सर आता बाळकी खाल काढू नका. मी काय म्हणते, आता मिठाई सुखरूप पोचली ना, तो विषय झाला बंद. आता मला त्याच्यावरती काही बोलायचं नाही आहे. एवढ्या रात्री तुम्ही या विषयावरती बोलायला आलात का. चला सर मी जाते, गुड नाईट. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे मी पण जातो, गुड नाईट. असं म्हणाल्यानंतर ईश्वरी आता घरामध्ये जायला निघते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अर्णव ईश्वरीला म्हणतो की तुला माझ्यापासून दूर जायचं आहे ना. ठीक आहे, मग उद्याच्या बड्डे पार्टीलासुद्धा तुला इन्व्हाइट करू की नको. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर येईन मी. त्यानंतर इथे वल्लरी लावण्याला म्हणत असते की हे बघ, उद्याच्या बड्डे पार्टीला ती ईश्वरी देसाई येणार, पण ती आल्यानंतर आपल्याला आता असं काहीतरी करायला हवं की अर्णवच्या बड्डे पार्टीची ती संपूर्णपणे वाट लावून टाकेल, आणि पूर्ण बड्डे पार्टीचीच नाही तर सगळ्यांच्या नजरेतून सुद्धा ती उतरेल. आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे. तर इथे वल्लरीने ईश्वरीला आता सगळ्यांच्या नजरेतून पाडण्यासाठी तिला ड्रिंकमधून आता आपण दारू वगैरे पाजायची असा प्लॅन केलेला असतो. तेव्हा इथे वेटरला सांगून त्याने आता तिला ड्रिंक द्यायला सांगितलेलं असतं, आणि त्या ड्रिंकमध्ये इथे दारू मिक्स केलेली असते. तेव्हा ईश्वरी तो ग्लास आपल्या हातामध्ये सुद्धा घेते, आणि त्या ग्लासमधलं जे ड्रिंक असतं ती आता प्यायला सुद्धा जात असते. तेव्हा लावण्या आणि वल्लरी या दोघींनी ईश्वरीला धडा शिकवण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला असतो, आणि अर्णवच्या नजरेतून पाडण्यासाठी सुद्धा. आणि ईश्वरी तो ग्लास घेते आणि त्यातलं ड्रिंक आता पिणारच असते. तेव्हा लावण्य आणि वल्लरीला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो.